नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मुक्ता आणि तुम्ही ऐकत आहात आजचा शेतमाल बाजारभाव पॉडकास्ट. आज आपण पाहणार आहोत हरभरा, तूर, गहू, ज्वारी, कांदा, कलिंगड व खरबूज या चालू पिकांचे आजचे दर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये. हरभरा. सर्वप्रथम पाहूया हरभऱ्याचे बाजारभाव. आज हरभऱ्याला राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये चांगली मागणी दिसून आली आहे. मुंबई बाजार समितीत सर्वाधिक दर 7,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत नोंदवला गेला आहे. नागपूर येथे सरासरी दर 5,100 रुपये राहिला आहे. अमरावती बाजारात 5,050 रुपये दर नोंदवला गेला. जळगाव येथे लाल हरभऱ्याला 5,755 रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. एकूणच हरभऱ्याच्या दरात स्थिरता असून मागणी चांगली असल्याचं चित्र दिसत आहे. तूर. आता पाहूया तुरीचे दर. तुळजापूर बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 7,850 रुपये दर मिळाला आहे. पवनी येथे 6,800 रुपये स्थिर दर नोंदवला गेला आहे. मालेगाव बाजारात लाल तुरीला 7,000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दरात थोडा चढ उतार दिसून आला असला तरी एकूणच तुरीचा बाजार मजबूत असल्याचे संकेत आहेत. गहू. गव्हाच्या दरात सध्या स्थिरता आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये गव्हाचे दर साधारण 2,200 रुपये ते 2,800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान व्यवहार होत आहेत. आवक वाढल्यास दरात किंचित घट होऊ शकते, मात्र सध्या बाजार संतुलित आहे. ज्वारी. ज्वारीला सध्या मध्यम प्रमाणात मागणी आहे. ज्वारीचे दर अंदाजे 2,500 रुपये ते 3,500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. स्थानिक बाजार समितीनुसार दरात थोडाफार फरक दिसून येत आहे. कांदा. कांद्याच्या दरात सध्या चढउतार सुरू आहेत. काही बाजार समित्यांमध्ये 1,200 रुपये ते 1,800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान व्यवहार होत आहेत. आवक आणि निर्यात परिस्थितीनुसार पुढील काही दिवसांत दर बदलू शकतात. कलिंगड. उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने कलिंगडाला चांगली मागणी आहे. कलिंगडाचे दर 8 रुपये ते 15 रुपये प्रति किलो दरम्यान नोंदवले गेले आहेत. गुणवत्ता आणि आकारानुसार दरात फरक दिसून येतो. खरबूज. खरबुजालाही सध्या बाजारात चांगली मागणी आहे. दर 15 रुपये ते 25 रुपये प्रति किलो दरम्यान आहेत. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.